करण्यात यावं, म्हणजे चांगलं दिलं तरीही हे मराठ्यांना खाऊच देत नाही। पण किमान तुमच्या सगळ्याच्या बळावर, माझ्या शक्तीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मला जितकं निष्ठेनं लढता येईल तितकं मी समाजासाठी प्रामाणिकपणानं लढतोय। मॅनेज होत नाही आणि इकत सुद्धा पुन्हा लढन, काय करू मग आता? जर मराठ्यांशी दगाफटका केला तर पुन्हा पुन्हा लढायची तयारी, आणि ती सुद्धा आपल्या जातीचे लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला ठेवावी लागणार। खरंच जायचं काय? सगळे येणार का तुम्ही? ऐकू पण तुम्ही एक काम करता का? शांततेत जायचं, शांततेत यायचं। तेवढं पाळीत असले तर बघू बघू म्हणलंय मी नाही थोडंच म्हणलं। तिथं गेल्यावर नाही तुम्ही लयची वेगळं करतात हो ना। आणि मला पडली ना मावशी होतो, मला माहितच नाही काय केलं मग तिकडे गेल्या। कोणालाच करता येत नाही असे बिल्डिंगवर चढे, 17 तळाचे बिल्डिंगवर। मुख्यमंत्री माझ्याजवळ आले, माझ्या कानात म्हणते कुठून चढे, म्हणलं मला नाही माहित, तुम्हीच बघा ते कुठून चढे। इतके डेंजर मोठे ते, मी त्याला सांगितलं तुम्ही मराठ्याची नादी लागू नका, ते जरी एकदा माघार लागले रे बाबा पुरे परेशान होते अख्खे। एकाच पोराला अख्खी मंत्रालयाची गल्ली भेट होती हो, एकाच एकटं काम गोळ करीत बसलं 2 घंटे नेम टांबरीवर मध्ये उडलंच नाही। त्याचा फेसच कमी होऊन नाही ना अंगाचा, त्याला उठत नाही ना त्यांना। एकाने ते म्हणायचे कोणता कोणता झोन येत व्याज गल्ली म्हणे इथं झोन आहे कोणता तरी सगळे मंत्रीचे, मग तो जास्त फेस लावला त्याने अंगाला। त्याच्यानंतर त्याने भातशिजायला टाकला, त्याचा 1.5 घंटा भात शिजत होता, पुरा कारपणा तरी काढला नाही त्याने। आणि पुरी लवकर जर तिकडे गेले असते तर काय झाला, त्या एकट्याच्या प्रताप बघून हे म्हणले काय असेल ते वाशीतच निपटावं। त्याने एकट्या जवळ एकटं जरी एवढं बेजार करायला लागलं ते बाकीचे काय कर। तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, हे शांततेचं युद्ध आहे म्हणूनच सरकारला केलं नाही। शांततेच्या युद्धातलं ताकद आहे, शांतीनं जर आपण लावून धरलं ना, जगात आणि राज्यात कोणाचं टप्पर नाही आपलं आंदोलन मोडून काढायचे, कोणाचं। आपल्याला सगळ्या सोयींची अंमलबजावणी पाहिजे। आता हैदराबादून काय कागदपत्र आणले ते कधी उद्या माहित होईल। हैदराबादच्या गॅजेटचं, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे लागू झालं पाहिजे, ही आपली प्रमुख मागणी। 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे। 83 क्रमांकाचा कुणबी मराठ्यांचा आधार घेऊनच सुशीलकुमार शिंदे सरकारनं 2004ला अध्यादेश काढला होता की मराठा आणि कुणबी एकच। आमचं एवढंच म्हणणं आहे, कायदा झालेला आहे, कायदा पारित करण्याची गरज नाहीये। 2001च्या कायद्यात, 2004च्या कायद्यात फक्त जो बनवला मराठा आणि कुणबी एक आहे, त्याच्यात फक्त त्याच्यातल्या अटी शर्ती कमी करा, त्याच्यात फक्त सुलभता आणा, एवढंच आमचं म्हणणं आहे। कायदा बनलेला आहे, आता काहीच करायची गरज नाही। पण सरकारची मानसिकता काय, कोणतंही येऊ द्या, ते महाविकास आघाडीचं येऊ द्या, नाही महायुतीचं येऊ द्या, मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत एकालाही वाटत नाही। तुम्हाला पण तसंच पाहिजे, तुम्ही त्याच कामाचे द्या ना निवडून त्यांना। आता तरी मराठ्यांनी डोळे उघडा, महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे दोन्ही नेते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून बोलत नाहीत, दोन्ही पण। मग तुम्ही यांना मतदान केलं कशाला? त्यांचे पोरं मोठे व्हायचं म्हणून आपण रात्रंदिवस प्रचार करतो त्यांचा।
मतदानही करतो. त्यांचे पोरं कुठे गेले? परदेशात शिकायला. यावरील लोकसभेला आपल्याला काही ठरलं नव्हतं रे, नाही तर मराठ्यांनी यांचं काहीच येऊन दिलं नसतं, काहीच. पण ते लईच गटमध्ये खेळाला आपल्याला कळणार. आपले विले मोकार येतो, नुसते उमेदवारच झालेले मोठ्या मतदानापेक्षा. कतरून टाकेला मला येईल कोणी येत मला म्हणा तिकीट दी. आयला म्हणलं इतके जण भरायला कसं काय निवडणूक व्हायची? आपल्याला बी कधीतरी जरा आपणही शिका. एखादा दगड गोटा दिला तरी म्हणा जो एवढी भारी घेऊच. आता आपल्या तर येतच लागली. आताच माझ्याकडे मागच्या आठवड्यात मी ज्या ठिकाणी मुक्काम येणार तिथे येते. माझ्या कानात लगेच सुरू होतं मी निवडून येणार होते या घरी माझ्याकडे टेंट. अरे टेंट तरी कोणाकोण होतो याच्या तालुक्यातून 50 जण आले तर इतके म्हणलं का कोण निवडून बराबर पडतील सगळे. त्यांनी अशी लाईनच लावली. आपले पण कधीतरी समाजाचा विचार करा. इतकं राजकारणाचा येड नका लागून. कधीतरी आपले लेकरं मोठे झाले पाहिजे याचा विचार करा. बाकीच्यांनी बघा कसं केलंय. माझी पवित्र मराठ्यांचे जात असताना तिला डाग लावला जातीयवादी आहे म्हणून. कुठं जातीयवाद केला आम्ही? आंतरवादी आंदोलन सुरू झालं. आमच्या आया बहिणीच्या डोके फोडले गेले तरी आम्ही शांत राहिलो. ज्या जातीयवादी अधिकाऱ्यांना आमच्या आया बहिणीच्या डोक्यात बंदुकीचे दस्ते घातले, ज्याने आया बहिणीच्या पोटात आणि छातीत गोळ्या घातल्या, त्या अधिकाऱ्यांना या सरकारने पार्ट्या दिल्या. त्याला जातीयवाद नाही म्हणत का? अधिकाऱ्याला कशाला जात पाहिजे? त्याच्याकडे तर समान न्याय पाहिजे. मराठ्यांचे आंदोलन म्हणून त्या जातीयवादी विचाराला बरबाडलेल्या अधिकाऱ्यांनी बारीक बारीक लेकराच्या डोक्यात सुद्धा गोळ्या घातल्या. आई बाप ज्यावेळेस रक्ताच्या थाळीत पडले होते त्यावेळेस 2-2, 4-4 वर्षाचे लेकरं टाळे फोडत होते. रक्ताच्या थाळीत पडलेल्या माझ्या मायबाप मराठ्यांना उचलायला सुद्धा कोणी नव्हतं. कोणी केला जातीयवाद? सरकारने त्या अधिकाऱ्यांना पाठ्या केल्या. सरकार एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवस बदलत असते. मराठ्यांचे दिवस येतील, त्या अधिकाऱ्यांचा सुद्धा हिशोब होणार. पाठ्या देत आहे काय? सरकारने तरी मराठ्यांची न्याय करायला पाहिजे होता. ज्याने अत्याचार अन्याय केला त्यांना बरतर्फ करायला पाहिजे होतं. म्हणजे मार आम्ही खाल्ला. 307 सारख्या केसेस आमच्यावरती, 120 सारखे गुन्हे आमच्यावरती. कोणता कट रचला आम्ही? 353 सारखे गुन्हे आमच्यावरती. तिथं कोणतं शासकीय कार्यालय होतं? 120 सारखा गुन्हा आमच्यावर टाकायला कोणता सामूहिक कट आम्ही रचला? आणि आमच्याच मंदिरात आमच्याच आंदोलनाच्या ठिकाणी सामूहिक कट सरकारने पोलिसांना रचायला लावला. ते आमच्याकडे आले तर आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. 307 सारखे गुन्हे डोके आमचे फुटले. 30 पेक्षा जास्त टाके एका आई बहिणीच्या डोक्यात पडले. तरी 307 सारखे गुन्हे आमच्यावर. ठीक आहे, बघू, वेळ बदलत असते. तुम्ही तुमच्या जातीसाठी कट्टर आहेत, मनोज जरांगे सुद्धा मराठ्यांसाठी कट्टर आहे. हिशोब पुरा करणार म्हणजे करणार, सोडणार नाही त्याला सुद्धा. ज्या थराला जायची वेळ येईल त्या थराला जाईल, पण सोडणार नाही. आम्ही कोणता जातीवाद केला? मला माझ्या समाजाशी बोलणं गरजेचं आहे. मला समाजाला सांगणं आवश्यक आहे, कारण मी नेता नाहीये. मी प्रामाणिकपणानं मराठा समाजाचा मुलगा म्हणून करतोय, मराठ्यांचा मराठा सेवक म्हणून मी काम करतोय. मला कसलीच आशा आणि अपेक्षा नाहीये. नसता एवढी जनता मार्ग म्हणल्याच्या नंतर माणूस हवेत चालला असता. मी आजही जमिनीवरती, आजही माझ्या शरीराला एवढा त्रास होतोय तरी मी तुमच्याच जवळ आहे, तुमच्या खांद्यावर हात टाकूनच चालतोय. तुम्हाला सोडून मी पावलंच उचलत नाही.
आम्ही जातीवाद केला कोणता? अरे बाळा, तुझ्या मागे जर एवढी जनता असते ना तर तू आतापर्यंत दंगली घडून आणल्या असतात. दंगली एवढे जातीवादी छगन भुजबळ तुम्ही. आमचा मराठा समाज एवढा असू नये आम्ही आणखी काळी सुद्धा पायाखाली वाजू देत नाहीत किंवा मोडू देत नाहीत. हे संस्कार आमच्या मराठ्यांवरती आहेत आणि ते संस्कार मराठ्यांनी आम्हाला दिले. आम्ही जातीवाद कोणता केला? आमच्यावरती हल्ला झाला तरी आम्ही शांत. आमचं शांततेत आंदोलन सुरू. ज्या तालुक्यात आंदोलन सुरू आहे त्याच तालुक्यात छगन भुजबळ अंबड तालुक्यात येऊन एल्गार सभा का घेतली? त्या सभेत हातापाय तोडण्याची भाषा कोणी केली? छगन भुजबळला त्याच्या जवळ असणाऱ्या ओबीसी नेत्यांना सांगितलं, वेगळे वेगळे भाषण वाटून दिले आणि त्यांनी भाषणात सुरू केलं, आम्ही कोयत्याला पाय तोडीत असतो, आम्ही काठ्याला डोकं फोडीत असतो. छगन भुजबळ याला जातीवाद नाही म्हणत का? तुम्ही हातापाय तोडण्याची भाषा करला, ते जातीवाद नाहीये का? छगन भुजबळ पुण्याला गेला आणि कागदावर लिहून घेतलं, हिंदीतला शेर तलवार गांधी आहे काहीतरी म्हणला ना, घास घास के रखो. येड सगळ्या दुनियाचं तो आहे. काय घास येतो रे तू? आणि मग तो अवकात ती खाणी काय अवकात ती खाई. मला हिंदी येत नाही रे, मन हिंदी तर वाकलेलं आमचं दोघी जमत नाही. मला मी शिकणार आहे आता. मुस्लिम बांधव लय बरेचसे आता आपल्या आंदोलनात आल्यामुळे ते मला हिंदी शिकणार आहे. एकदा का शिकलो ना देशातला क्षत्रिय मराठी मी एकत्र करणार. एकदा हिंदी शिकलो यांचा कार्यक्रमच लावतात देशात. सोडतच नाही यांना. तेव्हा म्हणतो यांना अवकात दाखवलं. काय अवकात घेतोय? अवकातच काय तुला? तू काय ना नीट तू काय अवकात दाखवणार? नाकावर चष्मा आला तुला वर उडीत आहे ना, तू काय दाखवणार मराठ्याला अवकात? यंत्र सगळ्या दुनियाचं. तलवारी घासा म्हणतोय, याला जातीवाद नाही म्हणत का? छगन भुजबळ मराठ्यांचे मत नाही घेतले का? जातीवाद तुम्ही करायचा आणि जातीवादी मराठ्यांना ठरवायचं. आपण काय आहे? निवडणुकीत कोण पडत नाही, कोणीही पडतं आणि कोणीही निवडून येत. माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कोणालाच पाडलं नाही, तरीही म्हणजे मराठी जातीवादी आहे. मी कोणाला पाडा म्हणलो? आता नुसतं पाडा म्हणलं लोकांनी पाडा, त्याला मी काय करू? आणि नेमके तेच होरगडून पडे, त्याला मी काय करू? नाही यावर नावाचं टेन्शनच नाही घ्यायचं. या बारीना नाव घेऊनच खेळ. त्याचं कारण बी तसं आहे. 43,000 मतदानच व्हायला गेला. ज्याला नव्हतं द्यायचं मी म्हणलं कोणाला निवडून आणा कोणाला पाडा. आपल्या गोरगरीब मराठ्याने काय केलं? ते म्हणले आता कोणाला पाडा कोणाला निवडून आणा म्हणले, नाव तर नाही घेतलं. मग आपलं 10-20,000 मतदान जिकडे जायला नको होतं तिकडेच गेले. पण काही पट्ट्याने हा साई शिक्का धरला की दुरणच उलट केलं बाकीचं. आणि आपलं 20-25,000 मतदान असं व्हायला गेलं की मी म्हणलं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा. तर शेतकरी मराठी म्हणले आम्हाला दोन्ही पास नाही, दोघाला नाही करायचं, घरीच राहिले. तुम्हाला एकच विनंती आहे, आता घरी नाही जायचं. कोणाला का करणं होईल, जे ठरल ते ठरल, पण मराठ्यांनी 100% मतदान करायचं. 100%. कितीही दडपण आणू द्या, पोलिसांच्या गाड्या गावागावात लावू द्या, मतदानाला नका जाऊ देऊ तरी जायचं, पण मतदान मात्र 100% करायचं. आपला घरातला उमेदवार उभा राहिल्यासारखं. मोजता मोजता पांढरे डोळे झाले पाहिजे मोजणारे. इतकं मतदान एका बाजूला हाणायचं सगळ्या. 100% करायचं. आपल्या मागण्या मान्य करावं हीच आपली मागणी. मराठ्यांनी कुठेही जातीवाद केला नाही, कधी करणारही नाही.
तरी मराठ्यांना त्रास दिला गेला. जातीवादी हे मला एक सांगा, माय बापा माझी काय चुकी, मी कुठे जातीवाद केला? यांची जात यांनी एकत्र आणली, त्यावेळेस ते जातीवादी नाही. माझा मराठा एकत्र आला की जातीवाद ही कोणता नाही. तुमची जात एकट्ठा मतदान करते, त्यावेळेस तुम्ही जातीवादी नाही. माझ्या मराठ्याला एकट्ठा मतदान केलं तर आम्ही जातीवादी. तुम्ही तुमच्याच माणसाच्या हाताने पडला तेव्हा जातीवाद नाही लागला तुम्हाला. आता कुठे मराठे एका बाजूने झाले तर मराठा जातीवादी. तुम्ही लोकांना धमक्या टाकताय, तो जातीवाद नाही आहे का? जे अंत्यवालीत आंदोलन उभा आहे त्याच्या समोरच छगन भुजबळ आंदोलन बसायला लावलं, ते नाही का जातीवाद? समोरासमोर बसल्यावर वाद होणारच, तरीही मराठ्यांनी वाद होऊ दिला नाही. तुम्हाला जातीवादाच्या जवळपास 10 ते 11 विषय सांगितले, आता 12वा सांगतो. मराठ्यांच्या शासकीय नोंदी निघाल्या भारत देशात कोणाच्याच निघाल्या नाही. या सगळ्या पक्षातल्या ओबीसीच्या नेत्यानं एकत्र येऊन सांगितलंय मराठ्यांच्या नोंदी रद्द करा. याला जातीवाद नाही म्हणत. मराठ्यांना जी बाजी लावायची वेळ येईल ती लावायची, पण ओबीसीतून मिळालेला आपलं नोंदी एकाही नोंद रद्द होऊ द्यायची ना. मग वेळ प्रसंगी जी लढायची वेळ येईल ते लढायचे. यांच्या आरक्षणासाठी कोणत्या टोकाला जायला तयार आहे? आपल्या जातीच्या लेकरासाठी, आपले लेकर मोठ्या होण्यासाठी आपण का संघर्ष करायचा आहे? हे जर यांच्या जातीसाठी कट्टर असतील तर मीही माझ्या जातीसाठी कट्टर आहे. मला स्वाभिमान मराठ्यांचा आहे आणि माझ्या जातीसाठी मी कट्टर आहे. तुम्ही केसेस ज्याला भेटलात तर आम्ही पण खोट्या केसेस तुम्ही आमच्यावरती करताय, आम्ही काय घ्यायला पाहिजे? गरज नसताना सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र आले. याच्यात एकाची शासकीय नोंद नाही, फक्त मराठ्यांची. आणि थोडी नाही, जवळपास 54 लाख मराठ्यांच्या नोंदी ओबीसीतल्या. हे लहान आकडा नाहीये. मी सरकारला विचारलो, खरं सांगा मराठ्यांच्या नोंदी किती सापडल्या? गप्पा नको. मी गप्पा हाणायचो मराठ्याला आणि तुम्ही हाणायचात मला. आणि मला काय माहीत जातले दिसली एक झाले, मला काय जातीला खोटं बोलायचं नाही. जे खरं आहे ते मी जातीला सांगणार. मग तोटा असं नाही तर नफा. त्यांनी प्रोसिडिंग बुक आपल्याला दिलेलं आहे बैठकीचं. त्या याच्यातल्या बऱ्याच लोकांना माझी भाषा कळते. बैठकीचं शासकीय प्रोसिडिंग बुक त्यांनी दिलेलं आहे की मी मागणी केली 54 लाख आहेत का खरं सांगा. तर सरकारने प्रोसिडिंग बुकवर लिहून दिले 54 लाख नाही, 57 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. मग तर 3च धरा त्याला. आता कोणी पण सांगता एका नोंदीवर 40-40, 50-50 प्रमाणपत्र निघाले. मग 3च धरा तरी 1.5 कोटी आजच मराठा आरक्षणात गेलेले सुद्धा, जाणार येत नाही गेले सुद्धा. आता सगळ्या सोयरीची अंमलबजावणी झाली तर सगळेच जाणार, कोणीच राहत नाही. त्यातून राहिला तर 4था शब्द कालपासून आपण सुरू केलाय पुन्हा. ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. कारण दोघांचा पण व्यवसाय सारखा. म्हणून ही शब्द ऐकल्यावर त्या बैठकीला उदय सामंत साहेब होते, लय मोठे मंत्री होते, त्याच्यात धनंजय मुंडे होता. धनंजय मुंडे साहेब म्हणले मागेल त्या मराठ्याला. म्हणलं ते सरसकट झालं. म्हणलं मग सरसकट घेत असतो आम्ही. म्हणे मान्य हो, जाऊ द्या. कारण सगळ्या मंत्र्यांनी, सगळ्या सचिवांनी, सगळ्या तिथं आल्याच्या जजने ते मान्य केलेलं. म्हणून आपल्याला आपल्या मागणीप्रमाणे घ्यायचे. यांनी जातीवाद सुरू केला.
छगन भुजबळनं अंतरवालीच्या समोर आंदोलन बसवलं, त्याला जातीवाद म्हणते, त्याला तिथं दंगल घडायची होती. पण आपण मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो तिथं दंगल होऊ दिली नाही. कारण आपल्या पण गाड्या तिथूनच जाणार, त्यांच्या पण तिथूनच येणार. दंगल होणार का नाही होणार, तरीही आपण होऊ दिली नाही. त्याला तिथं जुळलं नाही, त्याने दुसरा डाव टाकला. कारण तुम्ही जालना जिल्ह्याचे आणि तुम्हाला माहीत नसल्या तर सांगणं माझं कर्तव्य म्हणून सांगतोय. कारण या जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. त्याने माझं जुनं गाव हुडकून काढलं या छगन भुजबळनी गटपाणी. तो खरा गोंधळीच पाहिजे होता, त्याच्याकडे ते जास्त सोडून ते पाहिजे होता असा. आणि माळासोड माय हातात द्यायला पाहिजे असा चापकाने थोडा असताना. देवेंद्र फडणवीस साहेब इतकं बरपाटलेलं विचारायचं सगळं भेटेलच का? मग इतकं ऑफिस आहे ते छगन भुजबळ, जिथे जाईल त्या सरकारचा त्या पक्षाचा निधान करते. त्या शिवसेनेचा कार्यक्रम केला तिने, नंतर ते राष्ट्रवादीचा केला आणि आता भाजपचा सुप्रसाद जवळपास त्यांनी करीत आणला. आता का थोडे पाहिले नाही त्यातच मुळे पडले. आणि जर सरकारनं फडणवीस साहेबांच्यातच ऐकलं आणि मराठ्यावर जर अन्याय केला तर राज्यात भाजपचं एक बी सीट मराठी निवडून मिळून दे. भाजप संपलं का राहिलं? आणि मग कशाला त्याचं आहे तो दिन ढकलून त्या तिकडं सगळ्या दुनियाची साडेसाती येते. इतका जातीवादी जातीनं इतका बरबाडलेला माणूस, घाण विचारानं बरबाडलेला माणूस सोबत ठेवू नये, तरी तो सोबत ठेवला. या छगन भुजबळला माझं जुनं गाव शोधून काढलं. माझा पाऊ यांची रॅली आली पाठ 4 वाजता पाठ, आणि आले कधी गाड्या घेऊन रात्री 8 वाजता. कशाला आले तुम्ही इतक्या लोक? त्यांना सांगितलं होतं दगड फेक करा, तुमच्या गाड्या तुम्हीच फोडा, म्हणजे डाग लावता येईल. की मनोज जरांगेनं त्याच्या गावात गाड्याला दगड घालायला लावली आणि दंगल घडवायची. मी तिथं सुद्धा यशस्वी नाही होती. त्यांच्या गाड्या फोड्या, पळाले त्यांनी त्यांच्याच फोड्या, तेच पहिले भिताडावर, तेच उठले, तेच दवाखान्यात गेले, काही सापडलं तिथं हारेल आपण त्यांना. आणि खोट्या केसेस देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी आमच्या मराठ्यावर केल्या त्या माझ्या गावात. आता यांनी तिसरा गाव का टाकला ते सांगतो. याला कुठेच जुळलं नाही म्हणून या छगन भुजबळ त्याचे काही ओबीसीचे नेते त्यांना आंतरवालीच रॅली काढायला लावली. हे तुम्हाला माहित नसेल, आंतरवाली. कारण तिथं आंदोलन सुरू आहे, तिथं जर तुम्ही गेलात वाद होणार ना. तुम्ही असं हात करून वागत असता, दुसरीकडे पार महाराष्ट्रात जावं लागतं तुम्हाला. आम्ही जातो का तसं तुमच्या आंदोलनाच्या समोर मराठे कधी बसले का? तुमचं आंदोलन समोरून बसलं, मराठी अलीकडून बसले, असं कधी झालंय का? मराठी जाणून बुजून करत नाही, फुकट कुणाचा भांड विकत घेत नाही. त्या आंतरवालीच रॅली काढली, कोणीतरी राग काय म्हणावून, आणि मग त्या घाण घोषणा सुरू केल्या. मग त्या घाण घोषणामुळे माणसाला राग येतो. कितीही मेलेला माणूस असू द्या, कितीही ताकदहीन असलेला माणूस असू द्या, राग मात्र येणार. तुम्ही छाताळावर जाऊन नाकायला लागल्या म्हणल्यावर राग येणार. तरीही मी मराठ्यांना सांगितलं शांत राहा, अंतरवालीतल्या एकाही माणसानं मागे बोलायचं नाही, कारण आपल्यावर ते संस्कार नाहीत. सगळ्याला रॅली काढायचा अधिकारी काढू द्या. त्यांनी काढली. छगन भुजबळच्या म्हणण्यावर त्या गल्लीतून त्या गल्लीत जाय, त्या गल्लीतून ह्या गल्लीत जाय. मराठी कशाला भाकरी खाल्ल्या घरात झोपली. हिंड म्हणले तुला कवर हिंडायचं. हिंडला गेलं. काय झालं? अरे का रे बाबा तुला हे म्हणणं आहे आमचं. मराठ्यांनी धनगराला कधीच वैरी मानलेलं नाही, आणि धनगरांचं आणि मराठ्यांचं काहीच वैर नाही. त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांचे धनगरांचे चांगले संबंध तुम्ही का खराब करता? ओबीसीचं आणि मराठ्यांचं काहीच झालेलं नाही. तरी राजकारणापायी
मराठ्यांचे ओबीसीचे का दुश्मनी लावतात? मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आहे, मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. उलट धनगर बांधवांना, सामान्य धनगर बांधवांनी आणि ओबीसीच्या सामान्य लोकांनी छगन भुजबळला सांगायला पाहिजे की मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या, त्यांचं हक्काचं आरक्षण आहे, त्यांना त्रास देऊ नका आणि त्यांच्या नोंदी रद्द करा म्हणू नका. त्यांचं आरक्षण त्यांना मिळू द्या. तुम्ही कशाला फुकट भांडण विकत घेताय असं त्यांना, त्यांच्याच नेत्याला सांगणं गरजेचं आहे. तरीही तो छगन भुजबळ विरोध करतोय. हरकत नाही, त्यांना काय विरोध करायचा आता करू द्या. तुम्हाला माझी विनंती, आपण आरक्षण ओबीसीतून मिळवणार आहे, सगळ्या सहलीच्या अंमलबजावणी पण घेणार आहे. कारण आता अंधार पडायची वेळ झाली, तुम्हाला सुद्धा लांब जायचंय. शेवटचं फक्त एवढंच सांगतो, काही झालं तरी ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही. आणि यापेक्षा दुपटीनं जालना जिल्ह्यातला पुन्हा एकदा मराठा एक करायचा, यापेक्षा दुपटीनं आपल्याला ही लढाई जिंकायची. काही झालं तरी ही लढाई जिंकायची म्हणजे जिंकायची.